Okay, good morning, all of you. After a big gap, we will discussing here for the topic nuclear magnetic resonance from analytical chemistry unit 2. Okay, maximum students, you are already studied the NMR topic in DC part 3 at the semester 5. But some of students were skip this topic from your syllabus, from your study for your semester 5, so that some people arises difficulties to study the nuclear magnetic resonance. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स हा टॉपिक बेसला झालेला आहे, पण काही विद्यार्थी जे आहेत ते अवघड आहे हा समजून हा टॉपिक ड्रॉप करतात, परीक्षेसाठी कधी अभ्यासच करत नाहीत. पण तुम्ही एम एस सीला आलात, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जर एम एस सी करत असाल तर न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हर्ट आहे. म्हणजे माहिती आहे ना, हर्ट नसेल तर तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टुडंट होऊच शकत नाही. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि सध्या हा टॉपिक ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी ह्या फॉर्ममध्ये आपण युनिट 2 बघणार आहोत. पण जनरली जेव्हा तुम्ही सेमिस्टर 3ला याल तेव्हा हा टोटल स्पेक्ट्रोस्कोपीवरती एक पेपर आहे. समजलं का तुम्हाला? तर हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. मी माझ्या पद्धतीनं जितक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवता येईल तितक्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून मी सांगणार आहे. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तो म्हणजे मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवतो कारण रेंज प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून. ओके, आता बघा, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स त्याला शॉर्टमध्ये NMR म्हणतात. ओके, ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे NMR म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल, त्याच्यानंतर सम टर्म्स यूज इन NMR दॅट इज मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियर, लार्मर फ्रिक्वेन्सी, ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिओ फ्रिक्वेन्सी, instrument, which is instrument FT NMR, how the sample for NMR we can prepare, the chemical shifts, anisotropic effect, spin coupling constant, and some applications to simple structural problems. म्हणजे हे प्रॉब्लेम्स आपल्याला विचारतात पेपरमध्ये आणि आपल्याला ते सॉल्व करायचे. ओके, तर सुरुवात करूया आपण NMR. तर हे जे काही तुमच्यासमोर दिसत असतील फोटो कोणाचे जरी, तर त्या व्यक्तीने 1960मध्ये जो पहिला NMR इन्स्ट्रुमेंट शोधून काढला त्याची ही इमेज आहे आणि तो CW टाईपमधला NMR होता. सध्याच्या काळामध्ये FT NMR यूज करतात. CW म्हणजे काय, कंटिन्युअस वेव्ह NMR स्पेक्ट्रोस्कोपी, आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी होती, रेडिओ फ्रिक्वेन्सी, ती खूप कमी होती, म्हणजे 40 मेगाहर्ट्झ इतकीच होती. आणि ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण अगदी छोटे स्ट्रक्चरल फॉर्म्युला असणारे जे कंपाऊंड्स आहेत ते आपण इझिली ओळखू शकतो. पण एखादे बल्की मोठे स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर असेल तर ते आपल्याला हे इन्स्ट्रुमेंटमध्ये येणार, पण ते इतकं एकमेकांमध्ये कॉम्प्लेक्स होऊन जातील, एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातील, जे तुम्हाला ओळखता येणार नाही. तर ही जे काय फोटोग्राफ्स दिसतात तुम्हाला, तर ह्या लोकांनी शोधून काढलेलं आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपी. तर आपण आता ह्याच्यावरती काही जास्त न फोकस करता सध्याचा FT NMR कसा दिसतो ह्याची मी इमेज तुम्हाला दाखवतो. तर इथं जी तुम्हाला इमेज दिसती तर तो आहे सध्याचा FT NMR आणि त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती 800 मेगाहर्ट्झ इतके. पण त्याच्या पलीकडं ही जी इमेज आहे ही 2001ची. साधारणतः ह्या परत 20 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स 1000 मेगाहर्ट्झ इतके रेडिओ फ्रिक्वेन्सी असणारे NMR सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सध्या आपल्या देवचंद कॉलेजपासून FT NMR जर तुम्हाला बघायचं झालं असेल तर इथूनच 37 किलोमीटरवरती शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंट आहे आणि केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये हा FT NMR 500 मेगाहर्ट्झचा आपल्याकडे अवेलेबल आहे. बरेच जण PhD करतात, बरेच जण रिसर्च करतात. तुम्हाला प्रोजेक्ट आहे, मे बी प्रोजेक्ट आपण ऑफलाईन पद्धतीने घेतलो की त्याच्यावर आपल्याला जेव्हा कॅरेक्टरायझेशन करावं लागेल तेव्हा आपल्याला तिथं तुम्हाला NMRसाठी सॅम्पल पाठवावे लागतील. ओके, तर अशा पद्धतीचा हा NMR दिसतो. एक रूम त्याला पूर्ण
ऑक्युपाय करतो तो, आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात. त्याच्या पलीकडे अजून सांगायला गेलं तर तुम्ही जे तुमच्या काय म्हणू शकतो त्याला, MRI स्कॅन करताय, MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज, हे सुद्धा NMR टेक्निकवरतीच चालतं. राईट. तर आता आपण पुढं बघूया व्हॉट इज मीन बाय NMR. NMR शिकण्या अगोदर NMR हा शब्द काय आपल्याला सांगतो तर ते आपण इथं बघूया. हिअर द प्रॉपर्टीज ऑफ द न्यूक्लियस, द प्रॉपर्टीज ऑफ द न्यूक्लियस is very important. Here the nucleus shows nuclear spin and nuclear magnetic moment. आता तुम्ही म्हणणार सर काय हे काय, मला काय समजत नाही. तर इतकं काय अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. इथं आपल्याला प्रत्येक इलेमेंटमध्ये न्यूक्लियस असतो, बरोबर आहे ना. हायड्रोजन असेल तर हायड्रोजनचा न्यूक्लियस असतो, ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचा न्यूक्लियस असतो, त्याच्यानंतर दुसरा कार्बन असेल तर कार्बनचा न्यूक्लियस असतो. अशा पद्धतीचे हे न्यूक्लियस इथं आपण बघतोय. तर इथं आपण न्यूक्लियसची अशी प्रॉपर्टी बघणार आहोत ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर स्पिन असावा. आणि न्यूक्लिअर स्पिन कोण देतो, जे मॅग्नेटिक न्यूक्लिया आहेत तेच न्यूक्लिअर स्पिन देतात. ओके. आणि न्यूक्लिअर स्पिनमुळे काय होतं, त्याच्याभोवती एक मॅग्नेटिक मोमेंट तयार होतो. मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे काय, स्वतःभोवती मॅग्नेट म्हणजे लोहचुंबक, तर त्या न्यूक्लियस भोवती एक एक आता लोह म्हणता येत नाही तर लोखंड नसल्यामुळे इथं फक्त आपण म्हणतो चुंबक, तर त्या न्यूक्लियस भोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं, त्याला आपण म्हणतो काय, त्या न्यूक्लिअर मॅग्नेटिक मोमेंट. ते आपण परत थोडं बघणारच आहोत. देन सेकंड इज एम म्हणजे काय तर मॅग्नेटिक. द न्यूक्लियस इन अ मॅग्नेटिक फील्ड, जो तुमचा मॅग्नेटिक न्यूक्लिय आहे त्याला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं, आधीच तो मॅग्नेट आहे आणि दुसऱ्या स्ट्रॉंग मॅग्नेटच्या सानिध्यामध्ये ठेवल्यानंतर तिथं आपल्याला त्याचं प्रिसेशन ऑब्झर्व होईल. आता प्रिसेशन म्हणजे काय, लार्मर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हे मी परत इंडिव्हिज्युअली पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. ओके. तर प्रिसेशनल म्हणजे जसं की तुम्ही एका दगडाला दोरा बांधा आणि दोरा बांधल्यानंतर त्याचं दुसरा टोक जे आहे ते तुम्ही हातामध्ये घ्या आणि खालच्या दिशेने तर तो गोल फिरवायला लागा. फिरवताना तुम्हाला एक गोल खाली सर्कल तयार होईल तो दगड, राईट. अशाला आपण म्हणतो प्रिसेशन, त्याला आपण म्हणतो प्रिसेशन. आणि ती प्रिसेशन फ्रिक्वेन्सी आपल्याला मॅच करायची आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती. आणि जेव्हा हा प्रिसेशन फ्रिक्वेन्सी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी मॅच होईल तेव्हा तो न्यूक्लियस काय होतो, रेझोनन्स होतो. आणि हेच अर्थ आहे आरचा. When the nucleus meet the right magnet and the radio wave, then nuclear magnetic resonance can be occurred. जेव्हा तो तुमचा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस कसा असावा, एकूण आता आपण जर केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पिरियोडिक टेबलमध्ये 120 पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत, बरोबर. 120 एलिमेंट म्हणजे 120 वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियस झाले. पण त्या सगळ्या न्यूक्लियसमध्ये काही मॅग्नेटिक न्यूक्लियस आहेत आणि काही नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियस आहेत. ओके. आता आपल्याला नॉन मॅग्नेटिक न्यूक्लियस जर असेल तर तो NMR दाखवत नाही, म्हणजे हा एक भाग गेलाच यातला. आणि मॅक्झिमम एलिमेंट्स हे नॉन मॅग्नेटिक आहेत. आता शिल्लक राहिले कोण, येस, मॅग्नेटिक न्यूक्लिया. मग मॅग्नेटिक न्यूक्लियामध्ये काहीच न्यूक्लिया त्याचं पृथ्वीवरचं अबंडन्स हे जास्त आहे आणि काही न्यूक्लिया मॅग्नेटिक न्यूक्लिया आहे तर त्याचं पृथ्वीवरचं अबंडन्स अतिशय कमी आहे, म्हणजे त्याला आपण निग्लिजिबल अमाऊंट म्हणतो. त्यामुळे काय होतं, आता परत त्यातलं ते सगळे क्रायटेरिया मधले सगळे बाहेर पडले. ओके. आता अजून शिल्लक काय राहिलं बघा, आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कोणाचा अभ्यास करतो तर कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा आपण अभ्यास करतो. कार्बन असणाऱ्या सगळ्या पदार्थांचा आपण अभ्यास करतो. मग कार्बन आहे त्याला 4 बॉन्ड असतात एका कार्बनला, बरोबर. हे 4 बॉन्ड कार्बन मॅक्झिमम वेळेला कुणावरती फॉर्म करतो तर हायड्रोजन किंवा ऑक्सिजनवरच फॉर्म करतो, बरोबर. म्हणजे एका कार्बनला अटॅच कोण आला, हायड्रोजन हा आलाच. मग हायड्रोजन जो आला तर हा हायड्रोजन हा मॅग्नेटिक न्यूक्लिय. कोण आहे, हायड्रोजन हा मॅग्नेटिक न्यूक्लिय. ओके. ऑक्सिजन हा नॉन मॅग्नेटिक न्यूक्लिय. कार्बन 12 नॉन मॅग्नेटिक न्यूक्लिय. म्हणजे आता शिल्लक कोण राहिला, फक्त हायड्रोजन राहिला.
काही वेळेला नायट्रोजन असतो, काही वेळेला फ्लोरीन असतो किंवा हॅलोजन्स असतात. ह्याच्या व्यतिरिक्त 120 एलिमेंटपैकी एक 4-5 एलिमेंट सोडला तर कार्बनला इतर कोणते दुसरे कंपाऊंड काय होत नाहीत, अटॅच असणारे कंपाऊंड आपल्याला दिसत नाहीत किंवा नाहीतच. त्यामुळे एकूण NMR मध्ये जर आपण बघायला गेलो तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री दृष्टिकोनातून विचार करायला गेलो तर असे